सलामीचा स्वीकार करण्यात येत आहे। मान्यवरांच्या हस्ते स्वीकार करण्यात येत आहे। राष्ट्रध्वज हा आमच्या देशाचं आदराचं स्थान हे प्रतीक आहे आणि त्याचं ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे। या राष्ट्रध्वजाला सलामी देण्याचा कार्यक्रम, संचलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या सलामीचा स्वीकार सर्व मान्यवर करत आहेत। वाहतूक शिक्षण विभागाअंतर्गत हा विषय राबवण्यात येतो। आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत, ते देशाचे भविष्य आहे। आत्मरक्षा, जनसेवा, देशभक्तीची भावना वाढीस लावणे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्धतेचे राष्ट्रसेवा इच्छा निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मअनुशासन, सेवा, सहिष्णुता, समता, बंधुता इत्यादी गुणांचा विकास करणे। अतिशय सुंदर संचलन या सुधागड विद्यासंकुलाच्या प्रांगणात होत आहे। सोबत बँड पथक आणि शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांचं संचलन आपल्याला पाहायला मिळतं। छोटे विद्यार्थ्यांचाही संचलनामध्ये सहभाग, ध्वजला मानवंदना। आपला देश घडवूया, बलवान करूया। अतिशय सुंदर भव्य दिव्य आपल्याला संचलन पाहायला मिळत आहे। प्रचंड विद्यार्थ्यांचा समन्वय हे संचलन होत आहे। अतिशय शिस्त पद्धतीने आपण हे संचलन पाहायला मिळते। कटिबद्ध असते ही प्रेरणा, ही जिद्द, ही संकल्पना त्याच्या मनामध्ये आजच तिथे रुजली गेली पाहिजे। कारण उद्याच्या येणाऱ्या भारताला सुजलाम सुफलाम घडवण्यासाठी आपण निश्चित सर्वांना प्रयत्न करूया। भारत माता की वंदे वंदे, जय जवान। नवी मुंबईतील कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलातील प्रजासत्ताक दिनी साजरा करण्यात आला। या ठिकाणी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रतिमेचं भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं होतं। भारतीय सेनेत कार्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींद्वारे या ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आलं। नवी मुंबईतील कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल या ठिकाणी देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला। या ठिकाणी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या प्रतिमेचं भव्य व्यासपीठ उभारत विद्यार्थ्यांना लाल किल्ल्यावरती ध्वजवंदन केल्याचा अनुभव देण्यात आला। भारतीय